चिखलीतील अंबाशी येथील शेतकरी हयात असूनही मयत दाखवल्याने सरकारी योजनांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत केली। चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडताना अंबाशी येथील वाळेकर हे शेतकरी हयात असूनही शासकीय पोर्टलवर त्यांना मयत दाखवल्यामुळे त्यांना नमो किसान, पीएम किसान सन्मान निधी इत्यादी योजनांचा लाभ घेता येत नसल्याचे आमदार महाले यांनी यावेळी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। माझ्या मतदारसंघामध्ये अंबाशी नावाचे एक गाव आहे। त्या गावामध्ये वाळेकर नावाचे एक शेतकरी राहतात। ते हयात आहेत, परंतु सिस्टीम मध्ये ते मृत दाखवलेले आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पीएम किसान असतील, नमो किसान असेल याचा हप्ता त्या ठिकाणी भेटत नाही आहे। मतदारसंघातले अजून कितीतरी शेतकरी असे आहेत की त्यांना तिसरा चौथा हप्ता मिळाला आणि त्यानंतरचे हप्ते त्यांचे अचानक बंद झालेले आहेत। त्याचं पुढे काय करायचं या संदर्भात सुद्धा काही कारवाई झालेली नाहीये। जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांचा ठसा त्या ठिकाणी उमटला जात नाही। जे अपंग आहेत त्यांना वारंवार त्या ठिकाणी यावं लागतं, त्यांचा ठसा त्या ठिकाणी उमटवला जात नाही। अध्यक्ष महोदय, बोलण्याचा उद्देश हाच आहे की मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं ते गेल्या वर्षी पण दिलं होतं, पण त्यानंतर सुद्धा जवळपास 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही। जे वंचित आहेत गेल्या वर्षभरापासून ते अजूनही वंचितच आहेत। तरी माझी मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे की आपण ज्या काही उत्तर या ठिकाणी दिलेले आहात किंवा मला गेल्या वर्षी जे उत्तर दिलं होतं त्या संदर्भात नेमकी काय कारवाई केली ही या ठिकाणी सांगावी अध्यक्ष महोदय। आणि सोबतच ही योजना यशस्वी राबवण्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि ग्राम विकास ह्या चारही खात्यांचे जे संबंधित अधिकारी कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। मंडळ स्तरावरती जर का कॅम्प आयोजित केले आणि त्याची प्रसिद्धी दिली तर नक्कीच अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल। आणि मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मंत्री महोदय आपण या संदर्भात एक बैठक लावावी आणि आम्हा सर्व सदस्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करावं। धन्यवाद। अनेक वयोवृद्ध व अपंग शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे उमटत नसून त्यांना निधी सुरू करण्यासाठी अनेक चक्रा माराव्या लागत असल्याने अनेक शेतकरी वर्षभरापासून सरकारी लाभापासून वंचित आहेत। त्यासंबंधी कृषी विभाग, महसूल विभाग, भूमी अभिलेख व ग्रामविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांचे कॅम्प मंडळ स्तरावर बैठक बोलावून हे प्रश्न तातडीने मार्गी लावावे अशी मागणी यावेळी आमदार श्वेता महाले यांनी केली। प्रश्नांवर उत्तर देताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, शासकीय पोर्टलवर चुकून मयत दाखवलेल्या 65,000 शेतकऱ्यांची प्रकरणे आम्ही केंद्राकडे पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठवलेली आहेत। तसेच गेल्या वर्षभरात लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 20,50,000 वाढली आहे। सर्व प्रश्नांवर केंद्र सरकार येत्या 15 दिवसात निर्णय घेईल। अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य महाले त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला प्रश्न हा दुसऱ्यांदा त्यांना करावा लागतोय आणि मला सुद्धा त्या बाबतीत दुसऱ्यांदा उत्तर द्यावं लागतंय। आपण सांगितलेला जो प्रश्न आहे की यामध्ये उपस्थित केलेला प्रश्न आहे त्याच्यात एका शेतकऱ्याला मृत दाखवला गेलेल्या पोर्टलवर पण तो अस्तित्वात आहे आणि त्यामुळे त्याला मृत दाखवल्यामुळे लाभ मिळत नाही। असे अनेक प्रकरण आहेत जे आपण रिवोक करण्यासाठी जे 65,000 प्रलंबित प्रकरण पाठवले त्याच्यात हे प्रकरण त्याच वेळेस पाठवलेत। आपण जरी म्हणलं की उत्तर सारखं आलं पण तरी कामामध्ये एकसारखं नाही। पहिल्या वेळेस मंत्री झाल्यानंतर मी आपल्याला उत्तर दिलं त्यावेळेस लाभार्थ्यांची संख्या 70 लाख होती। आज मी मंत्री म्हणून 1 वर्षानंतर उत्तर देतोय या लाभार्थ्यांची महत्वाकांक्षी शेतकऱ्यांच्या योजनेची 20,50,000 शेतकऱ्यांची आपण या ठिकाणी वाढ केलेली हे सुद्धा विसरून जमणार नाही। स्वाभाविक आहे की आपला स्पेसिफिक काही शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत जो आम्ही काय कारवाई केली आहे ती कारवाई आज तुम्हाला जर दिसत नसेल तर याचा अर्थ हा की त्या 65,000 आपण जी केंद्र सरकारकडे पाठवलेले शेतकऱ्यांनी त्यांना रिवोक करा, त्यांचे लाभ परत द्या। हे चुकून झाले, हे मृत नाही आहेत, हे जिवंत आहेत। काही जमिनीच्या बाबतीतले विषय आहेत, काही केवायसीच्या बाबतीतले विषय आहेत। म्हणून ह्या सर्व प्रश्न आपल्या 65,000चा निकाल तो सुद्धा केंद्र सरकार या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांचा लाभार्थ्यांचा घेईल। पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं ज्या भूमी अभिलेखाच्या संदर्भात 5 लाख शेतकऱ्यांची प्रकरणं महसूलकडे दिलेली आहेत त्यात माननीय महसूल मंत्र्यांच्या सोबत बैठक लावून, कृषी मंत्र्यांसोबत बैठक लावून तो प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यात येईल।